अहमस्मि इत्य अहंकार सामान्यादितत्व निजानंदो न मुख्योम अयम किंतु असो तस्य वासना अहम ब्रह्मास्मि इत्य अहंकार सामान्यादितत्व अहम ब्रह्मास्मि। तो वेदांत शास्त्र चिंतनाच्या योगाने अहम ब्रह्मास्मि अशी वृत्ती काय होते, तयार होते। तिथे हो या वृत्तीला काय करते, घालवते। तेव्हा अहम ब्रह्मास्मि हा सुद्धा अहंकार आच्छादन करणार आहे। काय करणार आहे? अहम ब्रह्मास्मि इत्यहंकार सामान्य अतिशत तोही सुद्धा काय करतो, स्वरूपावरती सामान्य रूपाने काय करतो, आवरण घालतो। निजानंदो न मुख्योयम किंतु असो तस्य वासना। मग आपल्याला तृष्णीय अवस्थेमध्ये जो काही आनंद प्राप्त होत असतो तो आनंद निजानंदो न मुख्योयम किंतु असो तस्य वासना। तर तो निजानंदात त्याला निजानंद म्हणता येत नाही। मग आनंद होतो याची वाट काय? त्या आनंदाला वासनानंद म्हणायचा। काय म्हणायचं? आपण झोपून उठल्यानंतर तृष्णी अवस्था असते, काही काळपर्यंत आपल्याला आपण जो काही सुषुप्तीमध्ये ब्रह्मानंद भोगलेला असतो त्याची काय असते, वासना। म्हणून तो वासनानंद आहे, त्याला निजानंद म्हणता येत। कशावरून नाही? त्याच्याकरता पुढे 97 श्लोक आहे। तृष्णी अवस्था समजते ना, झोपून उठल्याबरोबर काही काळपर्यंत विषय नाही, पण काय आहे? आनंद आहे, वासनानंद आहे ना, त्याला तृष्णी अवस्था म्हणायचं। आपल्याला मुख्य आनंदापर्यंत जायचं आहे। कोणत्या आनंदापर्यंत? समुद्रापर्यंत जायचं आहे। समुद्रापर्यंत म्हणजे सगळं जे पाण्याचं वितरण होतं याला मूळ कारण कोण आहे? आहे का नाही? ढग येतात, कुठून येत असतात? हिमालयातून येतात। मग ते ढगातून येणारं पाणी समुद्रापासून ढगाचा वर्षाव होतो। वर्षाव झाला म्हणजे त्याच्यामध्ये धरणं, नद्या, तलाव सगळी काय होते, पाणी भरते। आणि पुढे मग ते नदीच्या द्वारा त्याचे ते धरणं तयार करायचे, पुढे ते टाक्या तयार करायच्या, त्याला पाईप जोडायचा आणि पुन्हा मग घराच्या नळाला येतात ते त्याचं ते फिरवलं की पाणी। पण नळाच्या द्वारा येणारं पाणी हे मुळात कोणाचं आहे? तसं सगळं दिसणाऱ्या आनंदाचा मूळ स्वरूप कोण आहे? ब्रह्मानंद। ब्रह्म हे किम स्वरूप आहे? आनंद स्वरूप। दुःखाचा काय नाही, त्याला शोकनाश म्हणतात। काय म्हणायचं? आणि जो आनंद होत असतो त्याला आत्मानंद म्हणतात। त्या सातवी अवस्था कोणती नाही का? अज्ञान आवरण विक्षेप परोक्ष अपरोक्ष शोकनाशाने म्हणतो निजानंद न मुख्य योग किंतु असं वासना। तृष्णी अवस्थेमध्ये होणारा आनंद त्याला निजानंद म्हणता येणार नाही। निजानंदाची काय ती वासना आहे ती। त्याच्याकरता एक दृष्टांत देवनाथ सिद्धांत सांगितला। नीरपूरित भांडस्य शैत्यम न दत्त जलम किंतु निर्गुणस्तेन नीरसत्ता अनुभव। नीरपूरित भांडस्य, भांड पाण्याने काय केलेलं आहे? भरलेलं आहे का? शैत्यम न तज्जलम, हात लावला आपण कणाला त्या भांड्याला, थंड वाटते का नाही? मग तुमचा हात भांड्याला लागला का पाण्याला? पाण्याला नाही लागला ना, कशाला लागला? थंड वाटलं। काय वाटलं? मग भांड्यात थंडपणा आला कुठून? कारण हात तर तुमचा कोणाला लागला? मग थंड मुळात कोण आहे? आणि तुमचा हात कुठं लागला? आणि थंड वाटलं, तर थंडपणा कोणाचा आहे? त्याच्यावरून पाण्याची सत्ता काय केली पाहिजे? मांडली पाहिजे।
नीरपुरीत भांडस्य बाह्य सत्यम न तज्जलम. तुमचा हात लागला, भांड्याला लागला, थंडपणा आला, तो थंडपणा भांड्याचा आहे का पाण्याचा आहे? किंतु निर्गुणस्तेन नीरसत्ता. यावरून काय सत्ता आहे? सिद्धांत कोणता निघाला? पाणी हे कसं आहे? थंड आहे. काय करा? नीरसत्ता म्हणजे तुम्हाला पाणी काय करावं लागेल? मानावं लागेल. किंतु नवरगुण हा थंडपणा हा कोणाचा गुण आहे? पाण्याचा आहे. याच्यावरून आपल्याला ज्ञान होतं. ज्या अर्थी भांड्याच्या ठिकाणी हात लागल्यानंतर थंडपणा वाटला, तो थंडपणा भांड्याचा नसून कोणाचा आहे? म्हणजे तुम्हाला पाण्याचं काय झालं? ज्ञान झालं. मुख्य आनंदापर्यंत जायचं आहे. आनंदाचं प्रकरण आहे नाही. खोलून खोलून विचार करतात बरं का. विषयामध्ये आनंद नसून तो आनंद दिसणार आहे, तो ब्रह्माचा आनंद आहे. हे मूळ पदावर आहे. यावद यावद अहंकार विस्मृते अभ्यास योगता तावत तावत सूक्ष्मदृष्टी निजानंद अनुमीयते. आता आहे ना, तो अहंकाराने आच्छादित आहे ना. कशाने आच्छादित आहे? काल आपलं आता गेलं ना, आपलं अहंकाराने आच्छादित आहे. अहमस्मिती ते अहंकार. अहंकार गेला आणि तुका म्हणे तुका अहंकार जावं लागतो. मुळात याला कारणी, दुःखाला कारणीभूत कोण आहे? तो स्वरूपावरती न बसताना अनात्म पदार्थावरती बसते. कोणत्या? मी ब्रह्मरूप आहे यथार्थ ज्ञान, आणि मी देह आहे कोणतं ज्ञान? विपरीत ज्ञान. याला विपरीत ज्ञान का म्हणत? पुढे त्याचा बाद होतो. काय होतं? म्हणजे ज्याचा बाद होत असतो त्याला विपरीत ज्ञान म्हणायचं, आणि ज्याचा कधीच बाद होत नाही त्याला यथार्थ. मग अहंकार हे आच्छादित करून टाकतो. जसा जसा अहंकार जाईल, यावद यावद अहंकार विस्मृतेत अभ्यास योगता. कोणाच्या द्वारा घालवायचा असतो अहंकाराला? अहंकार नावाचा काय प्राणी आहे का? अरे अहंकार नावाचा काय? मग तुला घालवायचं आहे ना कोणाला? कशाने घालवणार? आपाप जात असतो का? मग तुझ्याकरता अभ्यास सांगितला आहे. तेव्हा यावद यावद अहंकार विस्मृते अभ्यास योगता यावद यावद अहंकार विस्मृते. अन्वय लावायचा. जसा जसा आपण अभ्यास करू तसा तसा देहाच्या ठिकाणी असलेली आत्मबुद्धी कमी कमी होत जाणार. आणि आता यावेळेला निश्चय करून म्हटलं, तुम्ही कोण आहात? म्हणलं मी आपला रामाजी भोमाजी कसे. त्या हस्तमलकाला विचारलं तर म्हणलं तू कोण आहे? निजानंद रूप शिवम आदव्य. जीव म्हणता असा ना, मूळ आनंद स्वरूप आहे ना, तो अहंकाराने आच्छादित आहे. यावद यावद अहंकार हा विस्मृत हा. म्हणून अभ्यास सांगितलेला आहे. काय सांगितलेलं आहे? ठिकठिकाणी अभ्यास. उपासनेच्या प्रकरणामध्ये अभ्यास सांगितलेला आहे. काय करेन ज्याला ज्ञान होऊ शकत नाही तिथं तेषां समुद्धरता भवामी न चरात्पर. तिथे तुम्ही बघितले अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परम. मद अभ्यासाची काही सर्वथा एकी अभ्यासाचे निबळे. सगळं पाठ आहे तुम्हाला, काही जास्त 3ऱ्या वर्षातलं कशाला सांगत बसायचं. पण अभ्यासाची काय सर्वथा अभ्यासाची माझ्या ठिकाणी कोणत्या साधनाने अभ्यास. जसा जसा आणखी आपण अभ्यास करू
तसा तसा अहंकार काय होतो, कमी कमी होत जात असं. यावत यावत अहंकारा विस्मृत अभ्यास योगता तावत तावत सूक्ष्मदृष्टी. जसा जसा अहंकार आणखी वृत्ती अंतर्मुख होते, काय होते, आणि अंतर्मुख झालेली वृत्ती आत्म्याला काय करते, ती विषय करते. कारण बिना वृत्तीच्या संबंधाशिवाय आनंदाची प्राप्ती होऊ शकत. तावत तावत सूक्ष्मदृष्टी, तितकी तितकी सूक्ष्मदृष्टी काय होते, प्राप्त होते. आणि यावर सिद्धांतचा निघत असतो. काय निघतो, हा आनंद विषयाचा नसून हा आनंद कोणाचा आहे, स्वयं आनंद आहे. कोणता, ब्रह्माच्या ठिकाणी आनंद आणावा लागत असतो का, आनंद हेच त्याचं रूप आहे. कारल्याच्या ठिकाणी कडूपणा आणावं लागतं का, मग कडूपणा हेच कारल्याचं काय. हे जे दिसतात ना, शब्द स्पर्श रूप रस, आणि त्याचे 5 विषय असतात. रसनेंद्रियाचा विषय कोणता, त्याच्यात अनेक प्रकार लावायचे आपण. त्या प्रकारामध्ये मग घ्यायचे ते त्याचं स्वरूप. खारटपणा कोणाचं स्वरूप आहे, मिठाचं. जसं आनंद आहे कोणाचं स्वरूप आहे, ब्रह्माचं स्वरूप आहे. स्वरूप म्हणजे जे कधीही विलग होऊ शकत नाही, त्याला काय म्हणायचं, त्याला उत्पत्ती आहे का, नाश आहे का त्याला. उत्पत्ती नाही, नाशही नाही. आणि अशी जी स्थिती असते तिला काय म्हणायचं, स्वरूप. तुम्हाला इथे सुंदर श्लोक आहे. आपण अभ्यास करत नाही, आपण आपला ओढाचा असतो तो काही वेगळा असतो. परदेशी लोक अभ्यास करायला लागले. आपण जर तुम्ही वृषी घेतला किंवा तिकडे हरिद्वार वगैरे, ते बायासुद्धा काय करतात, योग निकेतन म्हणतात. ते आपल्यासारखं नाही आहे तिथं. आम्ही गेलो सगळे इंग्रजीतून चाललं. ते त्याच्यातले मोठे महंत होते व योग निकेतन. ऋषिकेशला असं जवळच होतं ते भाऊसाहेब होते. आणि आम्ही आपले पंचदशी शिकवली ना आम्हाला, ते भाऊसाहेब आहे. टिकेतून पंचदशी सांगितली. तुम्हाला टाकायला लागलो की टिकेतून जर सांगायला लागलं सारे उठून जाईल की. त्याचा तर सुंदर आहे बघा. तुम्हाला तिचं महत्त्व तुम्हाला कळणार नाही. उपेक्षित होत असते, काय होते. आणि मग कालांतराने काय कळते, महत्त्व कळते. मग आता कळून उपयोग काय नाही का. आता वेळ काय झाली, 95 वर्षाचा म्हातारा झाला, म्हटलं आता गीता पाठ करतो. सुंदर विषय आहे त्याच्यामध्ये. आपल्याकडे विद्यार्थी आहे म्हणून इकडे उत्तर भागामध्ये याचा विचार जास्त आहे. कशाचा, हे पंचदशी वेदांत परिभाषा वगैरे जे ग्रंथ आहे ना, त्या ग्रंथाचा आहे. अनायस योग आलेला आहे. तर त्याचा एक तुम्हाला कल्पना नाही बा. हे पंचदशी आहे ना, या पंचदशीची संत लक्ष्मण नावाचा विद्यार्थी होता. तिकडे आपल्या खानदेशातला. आणि पुढे पंचदशीच्या पाठाला काय करत नाही मी, जाऊन अजान वृक्षाच्या झाडाखाली. म्हटलं लक्ष्मण तू अजान वृक्षाच्या झाडाखाली वर. नाही म्हटलं मला पंचदशी काही करत नाही, ज्ञानेश्वरीला जाईन म्हणे. अरे म्हटलं अनाशय कळो का बाईस किती. मग तो धीरे धीरे मला म्हणे संत द्याल का तुम्ही. म्हटलं संत देऊ की तुला भेटलं जातं. पुढे जो जाणे इथला अभ्यास केला, पुढे उत्तर भागात गेला, तिकडे जाणे तो जुना आखाड्याचा महामंडलेश्वर काय झाला. तो म्हणे आमच्या आखाड्याचा एका दिवसाचा खर्च 50,000 आहे. त्याचं ते आता त्याच्या जागेवर अद्वैत आनंद आहे. पुढे केवढं आम्ही भेटायला विसरला नाही तो सगळं. मी कशा करता एक काल असा होता की पंचदशीहून काय होत असे तो
उठून जात असे. आणि पुढे तो पंचदशी काय करायला लागला? पहिले उपेक्षा, कोणती अवस्था पहिली, आणि दुसरी अवस्था कोणती? ग्राह्य. कोणीतरी सांगता का आम्हाला? कुठं सांगणारा, कुठं भेटते? मी कसं करता त्याचं महत्त्व कळावं लागतं. काय कळावं? जोपर्यंत त्याचं महत्त्व कळत नाही तोपर्यंत उपेक्षणीय बुद्धी असते. कोणती? आणि एकदा मग कळायला लागल्यानंतर मग त्याची ग्राह्य बुद्धी होत असते. असे फरक होत असतो. प्रारंभ असं आमचे ते मारुती आगरकर आहेत, आमच्या वेळेला 47 पोरं होते. किती? त्या 47 मधले 2च राहिलो आहे. 45 आगरकर म्हणून आहे बघा. ते असेच पंचदशीला बसायचे नाही बघा. म्हणजे आम्हाला काही म्हटलं मी बसत जा तुम्ही. मग तो बसायला लागला. पुढे 50 पैकी 45 मार्क मिळायचे. किती? हां, मी कशा करता सांगितलं तुम्हाला? वेदांतशास्त्र आहे. वेदांतशास्त्रामध्ये तत्वविचार आहे. कोणता विचार आहे? आपल्याला भासणारा आनंद आहे मुळात कोणातरी, म्हणजे वृत्ती विषयाच्या आनंदापासून परावृत्त होते. काय होते? नाहीतर अज्ञान असेल तर काय उपयोग आहे? डायबिटीज झाला तरी सुद्धा म्हणतो श्रीखंड वाढा वाढा वाढा. अरे मरायला लागलाय, मरशील ना, जोडलं नाही तरी मारायचं, नाही तरी मारायचं, श्रीखंड खाऊन मारू. कोणाचं तत्वज्ञान आहे? चारवाकी तत्वज्ञान. अलीकडे कोणतं आहे? चारवाकी तत्वज्ञान आहे. कारण स्वतःच्याला विचार नाही. कोणतं तत्वज्ञान आहे? चारवाकी. देहालाच सजवायचं आणि देहालाच काय करायचं हे काय तात्पर्य. कसं करता? जसा जसा अहंकार जातो तसं तसं चित्तवृत्ती अभ्यासाच्या योगाने आणि अहंकार जातो. तावत सूक्ष्मदृष्टी, अशी सूक्ष्मदृष्टी. निजानंद मी अद्वैत. स्वरूपपद जो आनंद आहे त्याचा त्याला अनुमान करता येते. कोणीतरी आनंद असला, विषय नाही पण विषय नसतानाही सुद्धा विषयरहित जो आनंद होतो तो आहे. तरी शेवटी अभ्यासाच्या योगाने सर्वात्मना विस्मृतात सन सूक्ष्मता परमां व्रजेत अलीनत्वात निद्रेशात तो देहोपी नोत्पते. सर्वात्मना विस्मृतात सन, असा विसर होता नाही का? विसराच्या काही अवस्था असतात ना. आपल्याला झोपेमध्ये आपण जात असतो, एकाएकी विसर पडतो का क्रमाने? त्याचे सुंदर आहे. त्या वृत्ती अंतर्मुख होते. अंतर्मुख झालेली वृत्ती परमात्मा संमत्वाने काय ग्राह्य करते. आणि मग सर्वाचा विसर पडल्यानंतर तो जीव राहत नाही. मग का दैनैक्यम प्राप्त तत्रस्व ब्रह्मानंदा स्वयंभाव आहे. सुषुप्तीमध्ये जीवत्व नाही, केवळ आनंद आहे, पण तो आवृत आनंद आहे. काय आहे? मग किती दुःखाचा अनुभव सुषुप्तीत येत असतो का? एखाद्या माणसाला गोळ झालेला असतो, कॅन्सर, जागा झाला तर ढोरासारखा ओढतो तो. आणि झोप लागली का माझा दुःख गेलं कुठे? मग दुःखाचं कारण कशावर अवलंबून आहे? अंतःकरणावर आहे. ज्याला या संवेदना होत असते ते अंतःकरण स्वरूपात काय झालेलं आहे. म्हणून दुःख निवृत्ती अशी अवस्था आहे. पण एखाद्याला लयरूप निवृत्ती. कोणती? जीवाला कोणती अपेक्षित आहे? सर्वात दुःख कोणतं मोठं आहे? नाही, आपल्या ह्याच्यामध्ये गेलं ना, सर्वात मोठं दुःख स्वस्मिन स्वस्थ रूप असते. पंचदशीमध्ये गेलं की तिसरा श्लोक आहे. स्वस्मिन प्रतिष्ठा असते. आपल्या स्वरूपाची प्रतिष्ठा प्राप्त होत असते. आलं का लक्षात आहे?
तेव्हाच खरा आनंद होत असतो. त्याच्यात जर तुम्ही थोडा अंतर पाहिला तर दुःखाला काही नाही, पारावार नाही. याच प्रसंगामध्ये याच प्रकरणाचा 3रा श्लोक आहे, ब्रह्माविद ब्रह्मैव भवति. आहे का? प्रतिष्ठा विद्यते तस्मिन् स्यादास नौ भया. त्याला भीती अभयम सत्व. प्रत्येक जीवाच्या पाठीमागे कोणती भीती लागलेली आहे? मला वाचवा, मला काय करा, म्हणजे करण्याची भीती सोडत असते का? मग ही भीती निवृत्त होत असते. तात्पर्य कशा करतात आहे? अनिष्ठाची निवृत्ती, निष्ठाची, यालाच मोक्ष असं म्हणतात. म्हणून जो अहंकार असतो हे पहा, सर्वात मनास विस्मृता, सर्वाचा विसर पडल्यानंतर सूक्ष्मताम परमाम, अगदी सूक्ष्म अवस्था, बरं, जी इंद्रियांना गोचर होऊ शकत नाही पण आहे, तिला कोणती अवस्था म्हणायचं? सूक्ष्म अवस्थामध्ये फळामध्ये बीज असते. कोणती अवस्था? सूक्ष्म. आणि झाड दिसते ते स्थूल अवस्था. झाड तरी कोणापासून झालं? कोणती अवस्था? स्थूल अवस्था. झाडाची कोणती? बीजाची. बीज दिसते का? जरी दिसत नाही तरी नाही का आहे? कोणती अवस्था? मग अहंकाराची सूक्ष्म अवस्था. विस्मृता सूक्ष्मता प्रजेत, सूक्ष्म याला प्राप्त होतं. अलीनत्वात निद्रेशात तो देहोपी न पाहे. म्हणून अलीनत्वात त्यावेळेला वृत्ती ही जी आहे ती स्वरूपामध्ये लीन झालेली नाही. स्वरूपामध्ये लीन जर झाली त्याला निद्रा म्हणायचं. काय म्हणायचं? अति सूक्ष्म अवस्था आहे, स्वरूपामध्ये लीन झाली. मग अशा अवस्थेमध्ये देहोपी न पदे. झोपेमध्ये काय होत असते? आहे त्या स्थितीमध्ये राहू शकत नाही. एकदा झोप आली की अहंकार नाही लीन होत असतो. काय होतं? मग तुम्ही ताट असं बसून नाही का, झोप आली म्हणजे असं करतो तो. आता काय झाली आहे? झोप आहे. त्यामुळे जोडण्या महाराजांच्याकडे एक ग्रस्त यायचा, ऐकायचा, समोर बसायचा. आता दिवसभर काम करायचं आणि ज्ञानेश्वरी ऐकायला यायचं. आणि ते ज्ञानेश्वरी ऐकते वेळी साहजिकच आहे, दिवसभर काम केल्यामुळे त्याला झोप आहे. मग असा करायचा. आणि तो असा करत नंबाट झाले तो बघायचा आपल्याला कोणी बघितलं का म्हणून. आणि एकदा तर काही ठणकन झालं का त्याला कळून चौकलं. मग आहे ताट अवस्था राहू शकेल. जशीच्या तशी अवस्था राहता समाधी म्हणायचं. काय म्हणायचं? समाधी. आणि असं करत असेल तर झोप मारायचं. झोपेमध्ये काय असते? लीन अवस्था असते. आणि समाधीमध्ये सूक्ष्म अवस्था आहे. समाधीमध्ये समंकाय नारायण नचरण. आपल्यालाही समाधी लागते पण ती वेगळी समाधी. प्रयत्नच नाही तर समाधी लागेल. प्रयत्न करूनही सुद्धा लागत नाही. लागतच नाही का तिथपर्यंत प्रयत्न करीत नाही. लागत नाही तर मग बाकीच्याला कशी लागली? मग आपला अभ्यास नाही ना. त्याचा अर्थ उद्धाराची काय नाही. हां, जाऊ दे. अवांतर नको. योगशास्त्र हे पंचदशी आहे. अलीनत्वात निद्रायशा देवपिन. म्हणून त्याला अत्यंत सूक्ष्म अहंकार झाल्यानंतर जी अवस्था प्राप्त होते त्याला झोप म्हणता येत नाही. का झोप म्हणता येत नाही? देवपिनमध्ये. झोप या अवस्थेमध्ये विलीन अवस्था आहे. मनुष्य पलथा पडत असतो. काय पडतो? पालथा. शरीरावरचा कंट्रोल काय होते? निघून जाते. कोणती अवस्था? झोप अवस्था. मला कुठे सांगितलेलं आहे तुम्हाला? त्याच्याकरता हा की श्लोक आहे बघा. न द्वैतम ना भासते नापि निद्रा तत्रास्ति यत् सुखम सब्रह्मानंद ऐक्या भगवान अर्जुनम प्रति.
थोडं पुढे करा. न द्वैतम भासते नापि निद्रा. समाधी अवस्था कोणती अवस्था? न द्वैतम भासते. म्हणलं द्वैत दिसत नाही, मग झोप म्हणा की काय म्हणा, लक्षण कोणावर गेलं? न द्वैतम भासते, ज्या अर्थी द्वैत भासत नाही. निद्रा तत्रास्ति यत् सुखम, म्हणून त्याला झोप म्हणता येत. तत्रापि यत् सुखम, पण काय असते? सुख असते की सब्रह्मानंद. द्वैत भासत नाही. नापि निद्रा म्हणजे द्वैत दिसत नाही एक, आणि झोपही म्हणता येत. आहे का विषय आहे का काही? नाही. बरं मग झोपेमध्ये विषय आहे का काही? नाही का? श्लोक न द्वैतम भासते नापि निद्रा. नाही, निद्रा स्वतंत्र घ्यायचे. न द्वैतम भासते, द्वैत भासत नाही त्या समाधी अवस्थेमध्ये. बरं निद्रा म्हणावं तर निद्राही म्हणता येत. पण सुख भासते. काय भासते? आता तिथे विषय तर नाही. द्वैत नाही म्हणजे काय नाही? विषय नाही. आणि सुखाचा काय तो? म्हणजे सुख आहे तरी त्यालाच म्हणतात ब्रह्मानंद. सब्रह्मानंद त्यालाच काय म्हणायचं? असं कोण सांगते झालं? हिस्ट्री स्टँडवरचा आम्हाला का? मग कोण सांगते साहेब? कोणाला धृतराष्ट्राला का? कोणाला सांगते साहेब? अर्जुना 6वा अध्याय. कोणता अध्याय? ते 6वा अध्याय समोर त्याचे काही श्लोक घेतलेले व समाधीचे. शनै शनैरुपरमे बद्ध्या दृष्टी गृहीतया आत्मसंस्थं मनस्थित्वा न किंचिदपि. नाही का? शनै शनैरुपरमे बद्ध्या दृष्टी गृहीतया आत्मसंस्थं मनकृता. शनै शनै धृती गृहीतया, तेव्हा आपली जी बुद्धी आहे ती धैर्याने हळूहळू. शनै शनै म्हणजे शनै शनैरुपरमे, कोणाकडे लावायची? आत्मस्वरूपाकडे. एकाएकी लागते, क्रमाक्रमाने लागते. एकाएकी का लागत नाही? नाही नाही, ज्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे ती स्थिर स्वरूपाचं मन आहे. स्थिर स्वरूपाचं आहे का चंचल आहे? आणि ते सामान्य चंचल आहे का पालतं पाडणार आहे? सगळ्या चंचलपणाचा राजा आहे. मनोमद करो मेघ. 10 चंचल सांगितले, त्याच्यात आपला वेळ जाईल. अगोदरच मागं राहिलेलं आहे. मग असं जे मन, त्याला स्थिर करणं सामान्य गोष्ट नव्हे. जावे त्याच्या वंशात तेव्हा मनाने कोणाकोणाचे हाल केले. माझं त्याच्याद्वारा. पण ते हळूहळू एकाएकी होत असते का हळूहळू करायचं असते. शनै शनैरुपरमे बुद्ध्या धृती. बुद्धीला सुद्धा धैर्याने आवरायचं. कशाला? आणि कोणाकडे लावायचं? आत्मसंस्थं मनकृत्वा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करायचं. नक्कींचिदपि चिंतय. नाही तर बसला आपला समाधी करतात आणि ते नाही का, आणि चिंतन चाललेलं आहे जेवण कसं प्राप्त होईल. नाही का? दिसतो बसलेला चिंतन काय झालेलं आहे. ते तुमच्या तुकोबाराची गोष्ट सांगतात ना, मोरया गोसाव्याची. त्याचं ते सांगितलं आहे. दिसतं ध्यान चाललं आहे कोणाचं, ते तुकोबाराला विचारतो ना, ते मोरया गोसाव्याची गोष्ट सांगतात. तुकोबार आहे. आता आलीच आहे गोष्ट, तर तुमचा वेळ घेतला पाहिजे थोडा.
ते तुकोबाराय कोणाकडे गेले होते? मोरया देशाकडे. आणि ते मोरया देश हे ध्यानस्थ होते आणि त्याच्यात ते चाललं होतं बाबा त्यांचं शेत आणि त्या झाडाला पाणी देऊन राहिलेलं आहे. कुठं? ध्यान कोणाचं आहे? शेताचं. आणि स्वस्त बसले दिसले. मग तुकोबाराय गेले तिथे आणि उभे राहिले. ते आपले ध्यानातच होते. मग ते मोरया गोसाईने विचारलं, म्हटलं तुम्ही कधी आले? म्हटलं तुम्ही शेतात पाणी देत होते. त्याच्या मनातलं झालं कोणाचं दिसतो ध्यानच. ध्यानामध्ये शेताला काय देतो? न किंचित अपि चिंतयेत. म्हणून त्याचं बसलाय. येतो येतो निश्चरते मनश्चंचलमस्थिरं तत्व तत्व नियम्येत. येतो येतो जसा जसा तुम्ही आणखी त्याला आवर घालणार. ते मन कसं आहे? मनश्चंचलमस्थिरं. ते अस्थिर स्वरूपाचं आहे, चंचल स्वरूपाचं आहे. तत्व तत्व नियम्य. जसं जसं निग्रहाच्या योगाने ते आपल्याला धीरे धीरे काही ताब्यामध्ये. एकाएकी येते का धीरे धीरे येते? एकदम पाठ वाचल्याबरोबर कुठं गोवी पाठ होत असते का? क्रमाक्रमाने काय? प्रशांत मन संवेदम योगिनम सुखमत्तमम उपैति शांतरजसम ब्रह्मभूतम. प्रशांत मन संवेदम योगिनम उपैति शांतरजसम ब्रह्मभूतम अकल्मषम. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी राजतम वगैरे आदि करून निवृत्त झाल्यानंतर प्रशांत मन संवेदम शांत अशा या मनामध्ये योगिनम सुखमोत्तम उत्तमोत्तम सुखाचा काय होतं? योगी पुरुषाला लाभ होता. यत्र परमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैव आत्मनात्मानं पश्यन्नात्मनिजं. यत्र परमते चित्तम निरुद्धम. योगाच्या अभ्यासामुळे ज्यावेळेला आणखी ते चित्त जसं हळूहळू हे होतं. यत्र चैव आत्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यते. तेव्हा त्याला दुसरं काही दिसत नाही, केवळ आनंदकार वृत्ती असते. पश्यन् आत्मनी. हे सुख कसं आहे? सुखम आत्यंतिकम यत्तद्बुद्धिग्राह्यमतींद्रिय. झाला आहे तुमचं, होऊन गेलेलं आहे. गेले तुम्हाला या वर्षी नाही झालं, मागच्या वर्षी काय? हे सुख कसं आहे? सुखम आत्यंतिकम यत्तद्बुद्धिग्राह्यमध्ये. विषयाच्या द्वारा आहे का बुद्धीच्या द्वारा आहे? बुद्धिग्राह्यमती असं आहे. ऐंद्रिक सुख आहे का इंद्रियाच्या पलीकडचं आहे? आणि ते सुखम आत्यंतिकम असं आणखी मूळ स्वरूप असलेलं सुख बुद्धिग्राह्य व्यक्तीनं चैवात्म चितच चलती तत्वता. अशा या अवस्थेमध्ये तो काहीही जाणू शकत. स्थितच चलती तत्वता. मन शांत होत असते. म्हटलं ते सुख कसं आहे? तो लाभ कसा आहे? त्याच्याकरता पुढचा श्लोक. यल्लब्ध्वा च परम लाभम मन्यते नादि यस्मिन् स्थितो न दुःखे न गुरुणा. यल्लब्ध्वा च परम. याच्या इतका लाभ दुसरा कोणताही मन्यते नाधिकम तथा यस्मिन् स्थितो न. ज्या लाभाला प्राप्त झाल्यानंतर दुःखेनं गुरुना विचारले ते नाही का. मोठ्या मोठ्यातलं जरी दुःख येऊन पडलं तरी तो विचलित होऊ शकत. कारण कोणत्या अवस्थेमध्ये आहे तो? ब्रह्मस्थितीमध्ये आहे. तम विद्या दुःख संयोगम वियोगम योग संज्ञितम स्वनिश्चयेन योक्तव्य योगो निर्विण. तम विद्या दुःख संयोगम. तिथे दुःखाचा कोणत्याही प्रकारे संबंध योग त्याचा अभाव झालेला असतो. त्याला योग अवस्था असं म्हणतात. कोणती अवस्था? योग संज्ञितम. मग आपण काय करायचं? स्वनिश्चयेन वक्तव्य योग निर्विघ्नची. अंतःकरण निर्विकार अंतःकरणाच्या द्वारा योगाची प्राप्ती करून घ्यावी. स्वनिश्चयेन. तुम्हाला काय करावं लागेल? ज्ञानेश्वरी पाठ करायची असेल तर काय करावं लागते? बाह्य विषयाचा काय करावं लागतं?
नाही तर मग इथला मंत्र कीर्तनाचं तिथला आनंद. म्हणलं काय करायचं, ज्ञानेश्वरी आहे, 12 वर्ष झाले तरी पहिला अध्याय म्हणलं पहिला अध्याय वा म्हणलं इथं कीर्तन तिथं कीर्तन. तरी म्हणलं आम्ही पुष्कळ ते टाळत असतो की. मग त्या अभ्यासाला तशी तशी साधना करावी लागते. वेळा साधण्याशिवाय साध्य प्राप्त होऊ शकत नाही. मी दृष्टांतचा म्हणून हा खरा गोरे नाही. पण आपण विचारले मोठ्या नाही. विज्ञान दुःख संयोगम वियोगन संधितम सन्निश्चयेन योक्तव्य. निश्चयाची बळण तुका म्हणे आळसाची दाढी तुका म्हणे विघ्न मोडे. आळस हा शत्रू असतो आणि उत्साह माणसाचा काय असतो पूरक. कोणत्याही कार्यामध्ये काय असावं लागतं, उत्साहाचं बळ पाहिजे नाही का. समजून घेण्याची वृत्ती असली तर उत्साह असतो आणि समजून घेण्याची वृत्ती नसेल तर पाठाला बसायचं म्हणून बसायचं नाही. म्हणलं काहीतरी विषय समजून घेण्याकरता नाही. म्हणलं पाठाला बसल्याशिवाय पुढच्या वर्षात जाता येईल असं म्हणत. सो निर्विण्ण काय योग निर्विण्ण चेतसा तो निश्चयपूर्वक करायला पाहिजे. हे 6व्या अध्यायातले सगळे श्लोक आहेत आमचे झालेले. मागं राहिलेलं आहे नाही बरंचसा. तर कोणता 11वा प्रकार पुढे 12-13 आहे ना. युञ्जन देवं सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्मृत्य सुखम अक्षयम अश्नुते. युञ्जन देवं सदात्मानं योगी विगत कल्मषः. योगी विगत कल्मषाम ज्याच्या अंतःकरणामधले मालविक्षेप वगैरे दोष निघून गेलेले आहे असा सदा चिंतन करणारा योगी सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखम. ज्या ब्रह्मस्वरूपाला स्पर्श करतो, ब्रह्म एकम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. सुख त्याला सुखाची काय होते, सुखम अश्नुते म्हणजे असं अश्नुते म्हणजे मिळणे त्याला प्राप्त होत असते. त्याच्याकरता एक दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे. उत्सेक उदय यद्वत वृषेनाग्रिक बिंदुरा मनसो निर्गवस्थत अखेद परिखेदता. एक दृष्टांत सांगितला. कोणीतरी आपले खार म्हणा किंवा काहीतरी पक्षी म्हणा आणि ते पक्षीचे व्याली त्याचे काय होते नाही अंडे होते. अंड्यातूनच तुला नाही आणि ते समुद्राला गायला लाट आली बघा, भरती आली. त्याच्यात त्या पक्षिणीची पिलं काय झाली घेऊन गेली. ती पाहते तर पिलं कुठे आहे. वात्सल्य भाव सगळ्यामध्ये असतं. मग तो कोणताही प्राणी असो काही असो वात्सल्य भाव राहते. ते वानराच्या ठिकाणी पाहते असं पोटाची धरून राहते. वात्सल्य प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. मग तिला फार दुःख झालं आणि ती समुद्रावर रागवली. कोणावर ते पक्षिणी. समुद्राचा म्हणला उद्धट झाला तो. काय झाला 2-4 शिव्या हासडल्या. उन्मत्त झाला. म्हणला माझ्या अंड्याला काय कर आणून दे नाही तर तुला काय करतो सुकून टाकतो. म्हणला काय करतो कोण म्हणते ती पक्षीने. समुद्राला काय करतो मला कोरडा करून टाकतो तुला आणून दे की अंडी. म्हणलं आणत नाही का. मग ती काय करायची त्या समुद्राच्या पाण्यात जायचे आणि शेपटाला पाणी लागलं तेवढं येऊन असं करायचं इकडे पुन्हा काय कोरडा करून आली ती समुद्र अलग. आता ते तुमच्या तिकडून नारद चालले होते. कोण चालले होते नारद महाराज. मग त्यांनी त्या पक्षीला विचारलं म्हणलं काय करून राहिले. मला समुद्र कोरडा करून राहिले. मूर्ख म्हटला आमचे अंडे काय केले घेऊन टाकले. म्हणलेला कोरडा करून टाकतो. पण नारदाला माहिती होतं कोरडा होते का. मग नारद आपले शांत राहिले. काय राहिले निघून गेले. पुढे गरुडाची भेट भेटली. कोणाची
आणि मग गरुडाची भेट झाल्यानंतर म्हटलं असा असा प्रकार आहे. ती पक्षी कोणाला समुद्राला काय करते, हे करते, तिचे अंडे गिळलेले. असं का म्हणायला लागले? जाती अभिमान असतो ना काय म्हणलं आता या समुद्राचा मूर्खपणा काय केला पाहिजे? खालवर मूर्खासारखं बघता का म्हटलं अंडी घेऊन टाकतो ते. म्हणून मदतीला कोणाला? आणि गरुडाला बळा पाहिला तर समुद्र घारपला. कारण गरुड हे कोणाचं वाहन आहे? परमात्म्याचं. आणि समुद्राला पाणी कोणा दिलं? अरे समुद्र को भरे कोण? काय रोम को नाही, रोम फेरे कोण? समुद्र को पर्जन्याच्या धारा कोण करतो? ईश्वरी सत्ता काय केली पाहिजे? आणि तो सेवक कोणाचा आहे? तो गरुड वाहना. आणि त्याला पाहिल्याबरोबर समुद्र काय झाला? घाबरला आणि तिची अंडी देऊन टाकली. मग आता आला दृष्टांत कसं सांगितलं, तेव्हा काम करायला लागलेला मनुष्य निश्चित फलाला प्राप्त होत नाही. सिद्धांत आहे. कोणता आहे? मनात आणल्यानंतर आंधळ्याने ज्ञानेश्वरी पाठ केली कोणी? तेव्हा डोळसाची नाही कोणी. म्हणून असाध्य ते शक्य नारायण नाही, असाध्य ते साध्य. म्हणून हा दृष्टांत इथं काय घेतलेला आहे? आपल्याला योग प्राप्तच होत नाही असं म्हणण्यापेक्षा आपण काय करीत नाही, प्रयत्न करत नाही. त्याच्याकरता 9वा श्लोक इथे हे बघ. उत्सैक उददे यद्वत कुशग्रेण बिंदूना मनसो निग्रह तद्भासा पदे अपरिखेदता. म्हणून कोणत्याही प्रकारे आळस न करताना साधनामध्ये काय राहावं? निश्चित साध्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आकडाही 9च आहे. तर म्हणले गडबड चालली आहे, आता मागं राहिला आहे, आणखी राहिलेला विषय कधी सांगू?